छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील एकमेव मंदिरासाठी खर्च करण्यात सरकारने हात अखडता घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। शिवरायांच्या नावाने सरकार चालवणारे राज्यकर्ते शिवरायांच्या शिवराजेश्वर मंदिरासाठी महिन्याला अवघे 500 रुपये खर्च करतात। परकीयांचं आक्रमण समर्थपणे परतवून लावणारा, आरमाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा, सिंधुदुर्गासारख्या अजस्त्र लाटा अंगावर झेलत अथांग महासागरात भक्कम उभा असणारा किल्ला सिंधुदुर्ग। 48 एकरावर पसरलेला किल्ले सिंधुदुर्ग हा अनेक अर्थी महत्त्वाचा। छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर या गडावर आहे। 1695 मध्ये राजाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या या शिवराजेश्वर मंदिराची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष साजरं होत असताना हे ऐतिहासिक मंदिर अजूनही दुर्लक्षितच आहे। 1970 पासून या मंदिरासाठी राज्य सरकारच्या वतीनं दरमहा 250 रुपये भत्ता देण्यास सुरुवात झाली। वर्षामागून वर्ष लोटली। महाराजांच्या नावावर पक्ष स्थापन झाले, निवडणुका लढल्या गेल्या, चौकात पुतळ्याचं राजकारण रंगलं आणि 50 वर्ष लोटली तरी महाराजांच्या या एकमेव मंदिराकरता निधीत भर पडली ती केवळ 250 रुपयांची। म्हणजे आता एकूण निधी झाला तो 500 रुपयांचा। हो, शिवमंदिराच्या देखभालीसाठी निधीची रक्कम आहे दरमहा फक्त 500 रुपये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीत वाढ करण्याचा आदेश देऊन 1.5 वर्ष उलटलं तरी अंमलबजावणी शून्यच। नेमका हाच मुद्दा हिंदू जनजागृती समितीनं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित केलाय आणि या मुद्द्यावर हिंदू जनजागृती समितीच्या सुनील घनवट यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीत वाढ करण्याचा आदेश देऊन 1.5 वर्ष उलटलं तरी परिस्थिती जैसे थे का अशी विचारणा करत अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हिंदू जनजागृती समिती आणि सर्व संघटनांकडे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे 1.5 वर्षापूर्वी मागणी केली। त्यांनी तत्काळ निर्देश दिले होते, तरीही त्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि निधी चालू अधिवेशनामध्ये नागपूरच्या मंजूर करावा अशी आमची सर्वांकडून मागणी आहे। लोकशाही मराठीनं देखील हा मुद्दा लावून धरल्यानं याविषयी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये कोणतीही तडजोड करू नये हीच माझी भावना आहे आणि यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला आहे त्याची पूर्तता करावी। छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असल्यानंतर यामध्ये कुणाची अडकाठी असावी असं काही कारण नाही आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी हा शब्द तातडीनं पूर्ण करावा। प्रसिद्धी मिळवण्याकरता घोषणा करणारं घोषणा सरकार आहे, त्यामुळे अधिकारी ह्यांना बिलकुल गांभीर्याने घेत नाही, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। माझं तर म्हणणं असं आहे की त्यांना दर महिना 25,000 रुपये दिले पाहिजेत आणि आजच्या काळामध्ये 25,000 ही रक्कम फार मोठी नाहीये। असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू। शिवरायांच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही तडजोड करायला तयार नाही। ती माहिती आमच्याकडे दिली तर योग्य पद्धतीने आम्ही माहिती देऊ आणि तो प्रश्न सोडू। लोकशाही मराठीच्या टीमनं सिंधुदुर्गातूनही काही स्थानिक आणि पर्यटकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनीही या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त केलाय। 500 रुपये राज्य सरकार देते ती जी काही तटपुंजी होत नाही त्यातनं, तरी राज्य सरकारनं देतो म्हणून सांगितलेलं वाढ अजून केलेलं नाही, तरी ती करावी आणि किल्ल्याचं जी आपल्या राज्यात किल्ले आहेत तिची पुनरुत्ती ही वृत्ती करावी। हा जो निधी आहे तो फारच कमी वाटतं, त्यात नक्की वाढ करून द्यावी। तसेच जे जुने किल्ले आहेत ते आता पडझड होऊ लागले, त्यात पूर्णपणे संवर्धन करून नवीन त्याला रूप द्यावं। हा निधी अत्यंत कमी आहे आणि हा निधी एकदम शिल्लक आहे, तर राज्य शासनाला माझी अशी विनंती आहे की हा 100% निधी वाढवला पाहिजे।
1970 नंतर अनेक सरकार आली आणि गेली सुद्धा. छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत मतांची बेगमी केली, राजकीय समीकरणं जुळवली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी अटकेपार शिवजयंती दणक्यात साजरीही झाली. पण महाराजांचं एकमेव मंदिर हे वर्षानुवर्ष उपेक्षितच राहिलं. छत्रपतींच्या नावावर राजकारण करणारे राजकारणी आता तरी ही बाब गांभीर्यानं घेतील आणि या मंदिराला सन्मानजनक निधी मिळवून देतील अशी आशा करूया. सिंधुदुर्गाहून रोहन नाईकसह नागपूरहून भूपेश भारंगे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.